म्हणून या ठिकाणी सगळे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ, सोमेन सोमनाथ वगैरे वगैरे आहे, पण यांना त्र्यंबक राज म्हटलं आहे. हे सर्व 12 ज्योतिर्लिंगाचं राज आहे. राज निवृत्तीनाथ महाराज एवढे तज्ञ असून सर्व भूतलावर फिरून फिरून कुठे त्यांना आणि स्थान नाहीच पार झाला की ज्या जागेवर येऊन त्यांनी समाधी घेतली. आता आणखीन काय सांगायचं. बाबा याच ठिकाणी आले, पण बाबाचं प्रारब्ध असल्यामुळे बाबाला अनेक ठिकाणी आणि धाडून सनी कार्याला आणि मांडणी करतात. जैसा शिव प्रेरी तैसाच जीव करी. मालकाचा ऐकणारा आज्ञाधारी तोच या जगात त्रैलोक्यांच्या समान. आई बाबाची आज्ञा मानी तोच पुण्यवान. प्रजेचं पालन करीन तोच प्रजापती आणि विश्वाची सेवा करीन तो विश्वेश्वर. तर या ठिकाणी इतकं गहन आहे, त्याचं वर्णन करता येणार नाही. आपणाला सर्वांना ठाऊक आहे की जागा तपभूमी आहे आणि काही तपश्चर्या केली आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या जागेवर बाबाला सुद्धा इच्छा होती, पण देवाच्या पुढे जाता येत नाही. जशी जशी आज्ञा केली तसतशी मालकानी तसतसे सेवकानी राबाव. हा खूप माणसाचं कर्तव्य आणि धर्म आहे.